आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई पालिकेच्या 2 लाख कोटींच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवा। नाले सफाईच्या कामात एआयचा वापर करा। प्रस्तावित प्रकल्पांची निविदा कामं महिन्याभरात पूर्ण करा। अधिकाऱ्यांना या सूचना। मुंबईत पुढच्या आठवड्यापासून नाले सफाईला सुरुवात। 31 मे पर्यंत काम पूर्ण करण्याचे महानगरपालिकेचे लक्ष्य आहे। नाले सफाईचं 75% काम 31 मे पूर्वी होण्याच्या दृष्टीनं पालिकेचं नियोजन। मुंबईमध्ये वाढत्या उष्णतेमुळे फंगल इन्फेक्शनच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होते। सुती कपडे वापरा। दिवसातून 2 वेळा अंघोळ करा। डॉक्टरांचं सगळ्या मुंबईकरांना हे आवाहन आहे। उष्णता वाढते त्यासाठी। मुंबईत कोस्टल रोड मार्ग पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानंतर प्रतिदिन सरासरी 24,000 वाहनांची धाव। 27 जानेवारीपासून हा मार्ग पूर्ण क्षमतेनं सुरू झाला आहे। पुण्यात जीबीएस आजाराचा उद्रेक ओसरला। मागील 2 दिवसात पुणे परिसरात एकही रुग्ण आढळून आलेला नाही। यंदा पुणे महानगरपालिकेचं विक्रमी बजेट सादर। सन 2025-26च्या अर्थसंकल्पात चालू वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ नाही आहे। मिसिंग लिंकसाठी 38 कोटींचा निधी दिला जाईल। कोरेगाव भीमा प्रकरणामधील चौकशी आयोगाला पुन्हा मुदतवाढ। साक्ष नोंदवण्याचं काम अपूर्ण। राज्य सरकारकडून 31 मे पर्यंत आणखी मुदतवाढ। स्वारगेट अत्याचारामधील पीडित तरुणीचा न्यायालयामध्ये इन कॅमेरा नोंदवलाय जबाब। तरुणीसोबत काय घडल्याचा जबाबामध्ये सविस्तर नमूद करण्यात आले। मुंबईतील मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकावरील आपत्कालीन वैद्यकीय केंद्रांना टाळ। तातडीच्या वैद्यकीय सेवेपासून रेल्वे प्रवासी वंचित।